तर तुम्हा थँक्यू राहुल काका. पुन्हा एकदा नमस्कार सर्वांना. आणि आज वीकडे असून तुम्ही एवढ्या संख्येने इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आमचं हे दुसरंच पुष्प आहे बालक पालकचं, पण आमचा पहिला जो सेशन होता तो त्याला खूप घवघवीत यश मिळालं. आणि मुख्य म्हणजे टीनेजर मुलांच्या भाषेत ते व्हायरल झालं. आणि आम्हाला खूप अभिप्राय आले की ज्या गोड शिक्षिका आमच्या बरोबर गेल्या वेळी होत्या त्यांनी खूप छान समजवलं आणि सांगितलं. आणि म्हणूनच फॉलोअप क्वेश्चन्स आम्हाला एवढे आले की त्यांना आम्ही एकत्र कॅटेगराईज केलं. आणि त्यातनं काही प्रश्न तयार केले की जेणेकरून सगळ्यांचे प्रश्न सगळ्या कुणाचंही अनुत्तरित जाऊ नयेत. आणि म्हणून आजचा हा सेशन आहे बालक पालकचा अर्ली चाइल्डहुड टू फॉलो अप ऑन एलिमेंटरी अँड मिडल स्कूल. आणि याचं ॲज ऑलवेज इट विल बी अ हायब्रिड मोड ऑफ कम्युनिकेशन. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये आपण करू. मंडळी, सर्वप्रथम सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कालच बालदिन होता 14 नोव्हेंबर. आणि आज बरीच मुलं हा प्रोग्राम बघतायत हे मला स्वतः पर्सनली माहिती आहे. आणि म्हणून धन्यवाद आधी आल्याबद्दल पालकांबरोबर. आणि पालकांचे पण अभिनंदन की तुमची मुलं तुमच्याबरोबर बसून हा कार्यक्रम बघतायत. आणि टू मेक द मोस्ट ऑफ इट वी हॅव डिसाइडेड टू हॅव ऑल दीज क्वेश्चन्स प्रिडॉमिनेंटली इन इंग्लिश. Without further ado, let me just introduce quickly who we have today. आज आता या बालक पालक हा BMM मराठी शाळेचा प्रकल्प आहे. आणि BMM मराठी शाळेचे जे हेड आहेत ते राहुल काका म्हणजे राहुल देशमुख इथे आता आलेले आहेत. राहुल काका, तुमचा सुरू करा. तर राहुल काकांमुळे हा प्रकल्प आपल्याला पुढे नेता येतोय. आणि धन्यवाद राहुल ही संधी दिल्याबद्दल. खूप खूप छान. आणि पुन्हा एकदा आभारी आहे. असं खूप नेहमी होतं की नवरा बायकोच्या कुठल्या इव्हेंटला उपस्थित असतो. पण मी एक्सेप्शनल म्हणजे माझ्याबद्दल केस झालेली आहे की माझा नवरा आज BMMचा अध्यक्ष पण आहे. आणि तो अध्यक्ष म्हणून इथे आलाय आणि पूर्ण वेळ थांबणार आहे, कारण मराठी शाळा हा अत्यंत माझा आणि प्रसाद पानवळकरचा जिव्हाळ्याचा विषय आहे. सो प्रसाद पानवळकर, तुम्ही जिथे कुठे असाल तिथे खूप खूप धन्यवाद अटेंड केल्याबद्दल. आणि तुमचं स्वागत आहे. तसेच राहुल सरांचं पण स्वागत आहे. धन्यवाद. मी इकडे नातेवाईकांना आणायला आलोय बस स्टेशनवर. सो आय एम वेटिंग हिअर. पण खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा आजच्या कार्यक्रमासाठी. थँक्यू. आणि म्हणजे आता बोलूया, आपले उत्सव मूर्ती दोन गोड शिक्षिका आहेत आपल्या बरोबर. पुन्हा एकदा माधवी ताई जगताप आणि रेखाताई शिरटेकर. त्या कुठे आहेत बघूया. सो धन्यवाद खूप खूप. त्या दोघींनी मला सांगितलं होतं की आपण एक स्लाइड ठेवूया आणि मग आम्ही साईडला बोलू, म्हणजे असं एकदम आमचे चेहरे पूर्ण वेळ दिसणार नाहीत. पण त्यांच्यासाठी मी हे सरप्राईज राखून ठेवलं होतं की आम्हाला त्या दोघींबद्दल इतके कॉमेंट्स आले मला पर्सनली की त्यांचं त्यांचं बोलणं अतिशय सुदिंग आहे. त्या सांगतात तेव्हा खूप छान समजावून सांगतात. काही मुलांचं मला आलं की आई बाबा सांगतात त्यापेक्षा मावशीनी सांगितलेलं जास्त आवडलं. सो माझ्या स्वतःच्या मुलीला पण आवडलेलं आहे. तर त्यामुळे आज मी मावशी मी माझी स्वतःची मुलं हे नाही सांगणार गो. पण माझ्या मुलांनी सांगितलं ना, त्यामुळे. आणि इतर 4 मुलांनी सांगितलं. जेव्हा मुलांनी सांगितलं तेव्हा मी म्हटलं नाही, आज दोन्ही मावशींना कुठलीही स्लाइड नाहीये, आज फॉलोअप क्वेश्चन्स आहेत. आणि पूर्ण वेळ फोकस तुमच्या दोघींवर आहे. सो विदाउट फर्दर अडू, आपल्याकडे 1.5 तास आहे. आणि टू मेक द मोस्ट ऑफ इट आपण प्रश्न सुरुवात करूया. आम्ही 11 प्रश्न काढलेत 30 प्रश्नांपैकी. आणि यात सर्व काही, it's all across the spectrum, and we have tried to cover every single thing that we possibly could. However, पुन्हा एकदा एक छोटासा प्रेमळ डिस्क्लेमर सांगते की कुठलीही गोष्ट जी आम्ही तुम्हाला सांगू ते बेंचमार्क्स आहेत. इट इज बेस्ट प्रॅक्टिसेस. सो शेवटी आपल्याला जेव्हा देव आई वडील बनवतो तेव्हा आपल्याला तेवढं सक्षम करतो की तुम्हाला कळतं की तुमच्या मुलीसाठी किंवा मुलासाठी सगळ्यात योग्य काय. तेव्हा आम्ही फक्त तुम्हाला सजेशन देऊ शकतो. पण शेवटी काय करायचंय, आणि प्रत्येकाच्या जो ट्रॅजेक्टरी आहे प्रत्येकाची ती युनिक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांसाठी योग्य निर्णय घेऊ शकता. पण जर तुम्हाला वेल राऊंडेड एक्सपोजर असेल तर तो निर्णय जास्त सुखकारक असतो. आणि तुम्हाला असं जसं आम्ही सुरुवात केली 25 एक वर्षापूर्वी की आपण काय करतोय हेच बराच काळ कळत नाही, आणि करतोय ते पण ठीक आहे का नाही, म्हणजे अक्षरशः राम भरोसे टॉस आहे हा, की छापा का काटा, तसं तुम्हाला न होता आज आपल्याला या दोन टीचर्सच्या अनुभवाचा फायदा घ्यायचा आहे. आणि त्यासाठी रेखाताई आणि माधवीताई, इफ यू आर रेडी, विल स्टार्ट.
रेखाताई, तुमचा आवाज ऐकू येत नाही. येस, लेट्स स्टार्ट. परफेक्ट. ऑलराईट. सो मंडळी, आम्हाला जर वेळ अपुरा पडला तर मात्र आम्ही तुमचे प्रश्न ईमेलनी सॉल्व्ह करू. पण हे जर सगळे प्रश्न संपले आणि आमच्याकडे 15-20 मिनिटं असली, 10 जरी मिनिटं असली, तरी तुम्ही तुमचे प्रश्न देऊ शकता आणि आम्ही ते पुरेपूर कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. सो ओके, स्टार्टिंग विथ द फर्स्ट क्वेश्चन. आणि हा तुम्हाला आहे रेखाजी. What are some effective strategies for nurturing social emotional development in early childhood, especially for children with diverse backgrounds? आता याची एक थोडीशी पार्श्वभूमी देते की आपल्या सगळ्यांचीच मुलं डायव्हर्स बॅकग्राऊंड आली आणि नुसतं मराठी आहे म्हणून नाही, तर महाराष्ट्रातल्या आणि इतर ह्याच्यातल्या तुम्ही स्वतः तुमची पहिली भाषा मल्याळम, तुमच्या नवऱ्याची पहिली भाषा मराठी आहे, तर तुमचं तर ॲज इट कॅन बी ॲज डायव्हर्स ॲज यू ॲज फॉर. तर अशी जी मुलं असतात की ज्यांना इतर पण बॅकग्राऊंड आहेत, कल्चरली रिच बॅकग्राऊंड आहेत, तर त्यांना सगळीकडेच एस करणं थोडं अवघड जातं. तर कुठल्या इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज आहेत की त्यांचा विकास वाढवण्यासाठी अशा मुलांसाठी काय करावं? अच्छा, एक तर बिकॉज मी घरात मी मल्याळी आहे आणि माझा नवरा महाराष्ट्रीयन आहे, तर माझ्या मुलांना मल्याळम आणि मराठी दोघांचा एक्सपोजर मिळाला. तसंच सगळीकडे असेल असं नाहीये. इवन इफ तुम्ही एकच भाषा बोलत असेल घरी, मला असं वाटतंय की कोणत्याही कल्चरमध्ये यू शुड स्टिक टू युअर मदर टंग वेन यू आर डीलिंग विथ युअर चाइल्ड. घरी तुम्ही घरचंच जे घरात तुम्ही वापरता ते लँग्वेजमध्येच बोला. काय असतं की कधी कधी जेव्हा मुलं शाळेला जायला लागतात तेव्हा ते तिकडे इंग्लिश शिकतात, मग ते परत येतात घरी अँड दे कम लोडेड विथ इंग्लिश, राईट. आणि घरी आम्ही मग त्यांच्याशी हळूहळू इंग्लिशमध्ये बोलायला लागतो अँड समवेअर डाऊन द लाईन आम्ही मुलं गेट यूज टू मोर युझिंग इंग्लिश ॲट होम. तर मी ॲज अ पेरेंट आणि ॲज अ टीचर माझी रिक्वेस्ट आहे की यू स्टिक टू युअर मदर टंग ॲट होम. बिकॉज नाहीतर ते दोन गोष्टी आहेत. एक तर दे लूज टच विथ द लँग्वेज, हेरिटेज तिकडेच. म्हणजे आपण जर आपल्याला असं आपली गरज आहे की वी वॉन्ट आवर चिल्ड्रन टू स्टे कनेक्टेड टू आवर कल्चर, then we must make sure that our children value our culture. And one of the ways that they can value our culture is when they can speak that language. To connect with any language, you should be able to understand that language. आणि मग घरी तुम्ही बोलत राहिले, you refuse to speak too much in English. English गरज, it is important, but not necessarily do you have to make it the first language in the house. आणि दुसरं आहे की एक्सपोज देम टू पीपल हू आर फेमस इन लिटरेचर इन युअर लँग्वेज. म्हणजे महाराष्ट्रीयन रायटर्स असेल, ऑथर्स असेल किंवा कलाकार असेल, त्यांची मूवीज बघा. लाईक एक्सपोज देम टू फेमस पीपल इन युअर कल्चर ऑल्सो. रीड देअर बुक्स. मुलांसाठी जे पुस्तक लिहिले आहे त्या लँग्वेजमध्ये ते. आणि मी माधवीशी त्या दिवशी बोलत होते की in my school we have a system of inviting grandparents and parents over to read their books. तुमचे फेवरेट आवडीचे काय काय आहे ते बोलायचं. You should share the stories about your childhood. You should come and talk. तर I think somewhere that enhances the respect amongst children for their culture. आणि त्यांना आत्ता कळत नाही, पण नंतर त्यांना समजतं की बायलिंग्वल होणं किंवा मल्टीलिंग्वल होणं इज अ बिग ॲसेट. नंतर त्यांना कळतं खूप उशिरा लाईफमध्ये, बट तोपर्यंत ॲज अ पेरेंट वी शुड पुश इट सो दॅट त्यांना म्हणजे त्यांना येईल तेव्हा येईल ज्ञान, पण तोपर्यंत वी शुड पुश इट इवन इफ दे डोंट लाईक इट इन द बिगिनिंग, अँड पुश इट इन द वे ऑफ लिटरेचर. पुस्तकं आणा तिकडनं, मूवीज बघा एकत्र. फॉर एक्झाम्पल आपले जुने काळाचे मालगुडी डेज वगैरे होते, एंटरटेनिंग थिंग्स दॅट यू कॅन वॉच टुगेदर. आपले कल्चरचे जे सेलिब्रेशन आहे, स्कूल्समध्ये इंटरनॅशनल डेज वगैरे सेलिब्रेट करतात आजकाल. दिवाळीसाठी सुट्टी देतात आजकाल RRSD मध्ये. सो यू शुड लेट देम रीड अबाउट इट. स्कूलमध्ये काय क्राफ्ट आणि हे ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. सो आय थिंक दॅट इज द वे यू एनहॅन्स द कल्चरल डायव्हर्सिटी अँड द रिस्पेक्ट फॉर आवर ओन कल्चर. स्वतःच्या कल्चरसाठी रिस्पेक्ट येण्यासाठी
हे सगळं आपल्याला ॲज अ पेरेंट वी शुड पुश इट. आय डोंट नो माधवी, व्हॉट डू यू थिंक? काही ऍड करायचं असेल प्लीज गो अहेड. Yes, talking about the diversity component here, आपण एवढे आपलं भाग्य आहे की आपण अशा देशात राहतो जिकडे डिव्हर्सिटी इट इज द मेल्टिंग पॉट, राईट? आणि अशा शहरांमध्ये कधी कधी राहतो जिथे आजूबाजूला एवढं डिव्हर्स पॉप्युलेशन असतं की आवर किड्स आर ऑटोमॅटिकली गेटिंग एनरिच्ड, लर्निंग सो मेनी थिंग्स अँड बिंग अवेअर ऑफ इट. सो सोशल इमोशनल लर्निंग जेव्हा आपण म्हणतो, आणि हा अख्खा एक सोशल इमोशनल ब्लॉक असतो कधी कधी एलिमेंटरी स्कूलमध्ये, वी कॉल इट सेल ब्लॉक. जेव्हा द किड्स आर गॉट इन टू दे गेट इन टू अ सर्कल अँड द टीचर इज training them into this social awareness and the cultural awareness that they have to be aware about around us. So this is a very good question. आणि मला कधी कधी वाटतं की मुलांनी सेल्फ अवेअर राहणं आपल्या डिव्हर्सिटी बद्दल आणि आपल्या त्या सेल्फ अवेअरनेस मधून कधी कधी त्यांचं ते सेल्फ रेग्युलेटेड बिहेवियर येतं की यू आर नॉट हर्टिंग अदर्स, यू आर नॉट unknowingly hurting others. I say knowingly nobody will hurt, but unknowingly you're not being stereotypical, you're not being judgmental, you're not making judgments about other people, and that needs to be inculcated in our kids. And we are very very lucky that we are in a country and sometimes in cities and states where आणि शाळा सुद्धा एवढ्या डिव्हर्सिफाईड आहेत की it is a learning opportunity not just for the kids but for the adults too, just learning from these cultures and these other backgrounds. It is an enriching experience मला वाटतं. But the kids have to be self-aware. They have to be really, really responsible when they are dealing with these cultures, though, and these friends. म्हणजे हे अगदी बरोबर आहे, पण मी स्वतःच्या अनुभवातून सांगते की 9 वर्ष मराठी शाळा टीचर होते आणि तेव्हा एक प्रकर्षाने जाणवलं की हा जो क्वेश्चन आहे तो खरा ओनस पेरेंट्सवर आहे की तुम्ही किती पुश करता हे पॉझिटिव्हली. आणि एक स्टेज अशी येते की आपण करतो उत्साहात आणि एकदम नवीन आई वडील एस्पेशली एकदम उत्साहात करतात आणि मग एस्पेशली किंडर गार्डन टू फर्स्ट ग्रेडला आई वडिलांची कॉमन एक धारा असते की अगं तिला सगळं कळतंय पण तिला बोलता येत नाहीये. नाही, तिला सगळं कळतंय, तिला सगळं कळतंय. त्या स्टेज नंतर विदिन अ इयर, 1 वर्षातच तिला काहीच कळत नाही. कारण त्यांना आपल्याला वाटत असतं की त्यांना सगळं कळतंय. अरे तसं तर नुसतं कम हिअर, गो बॅक, गो देअर, टेक दिस असं इंग्लिशमध्ये काही गोष्टी शिकवतो तसं मराठीत हे घे, खा, पी, बस, झोप, ह्या छोट्या गोष्टी झाल्या. पण आई वडील जेव्हा स्वतःहून म्हणतात ना, ती मुलं ऐकतात की ओ मला येतंय, हिला सगळं किंवा ह्याला येतं सगळं, त्याला कळतं पण तो बोलत नाही. तो बोलत यासाठी नाही, आम्ही शाळेत बघितलं की त्याला भाषेचा एक्सपोजर नाहीये जास्त. आणि राईट. पहिला सेंटेन्स मध्ये पहिला फ्रेज नंतर जर सगळंच इंग्रजी सुरू केलं तर कळण्याचे चान्स पण नाही. एक्झॅक्टली. आणि मुलांना ह्या सिच्युएशन मध्ये कळत नाही वाय दिस इज सो इम्पॉर्टंट. दॅट्स वाय जोपर्यंत त्यांना ते समज येत नाही पेरेंट्सनी पुश करायला पाहिजे. मला आठवते जेव्हा मी लहान होते आणि मी केरलामध्ये गावी जायचे, माझे मावशी वगैरे होते, तर दे यूज टू रीड टू अस मल्याळम बुक्स, यु नो, स्टोरीज फ्रॉम देअर. मला वाचायला नाही यायचं बट आय यूज टू एन्जॉय इट. त्यामुळे मला एवढं एक्सपोजर मिळालं ऑफ मल्याळम लिटरेचर अँड पीपल हू राईट इन मल्याळम. बिकॉज अदरवाईज इफ यू थिंक अबाउट इट, आम्ही आर्म फोर्सेसमध्ये होतो, वी वेर ऑलवेज एक्सपोज टू हिंदी आणि इंग्लिश, तर नाही मिळालं असतं मला. पण बिकॉज दे अँड समबडी रीडिंग अलाउड टू यू, एवढं मस्त वाटतं ते ऐकायला. सो इफ आजी आजोबा आलेत किंवा रिलेटिव्ह आलेत घरी, त्यांना सांगा की एक म्हणजे कोई वाचा माझ्या मुलांबरोबर, यु नो, मेक देम सिट. अँड नाईट टाइम मध्ये मेक दॅट अ फॅमिली अफेअर फॉर एव्हरीबडी. आय थिंक वी हॅव टू फाइंड ओकेजन्स टू कनेक्ट विथ आवर कल्चर. इफ वी रिस्पेक्ट आवर कल्चर ओनली देन वी कॅन रिस्पेक्ट अदर पीपल्स कल्चर. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. मुव्हिंग ऑन टू द सेकंड वन, लेडीज. हा प्रश्न बऱ्याच जणांचा आला होता, पण ह्याच्यात पण मी एक थोडासा ऍड केला अनुभवाचे बोल की हाऊ कॅन टीचर्स फॉस्टर अ स्ट्रॉंग फाउंडेशन in literacy and numeracy skills without overwhelming young learners. आता यात एक ऍस्पेक्ट असा पण आहे की तुम्ही जर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स बघितले युनायटेड नेशन्सचे, तर अमेरिका खूप काही पुढे नाही आहे त्या लिटरसी अँड न्यूमेरसी स्किल्स मध्ये, म्हणजे फर्स्ट वर्ल्ड असून सुद्धा. पण आपला जो अभ्यास आहे
तो एका सिक्वेन्समध्ये, तो इंडियाच्या अभ्यासक्रमात पेक्षा थोडा सोपा आहे असं बऱ्याच पेरेंट्सना वाटतं. त्यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात, इधर मागे पडायला होऊ शकतं, किंवा बरेचसे आपली जी देशी मेंटॅलिटी, काय एवढासाच अभ्यास पुढे कसं येणार, तर एवढासाच कसा अभ्यास करू शकतो, किंवा एवढंच वाचून कसं पुढे हो जाणार, आणि मिडल स्कूलमध्ये डाणकी उडतील, अमकं होईल तमकं होईल. सो हाऊ डू यू फॉस्टर अ स्ट्रॉंग फाउंडेशन इन लिटरसी, numeracy skills? And I would like to add personally, how would you alleviate the pressure of parents that whatever is happening is in accordance with the educational agency's, curriculum, and it is for the benefit of the child? I will start with if Yeah. Rekha, if you No, allow me. Madhavi, you start. Yeah. Yeah. So I am I teach reading, integrated reading and writing. I teach literacy in college. आणि तू जसं म्हणालीस नेवी, जे नेटिव्ह अमेरिकन्स आहेत, दे आर समटाइम्स ऑन पार with our Indians. Sometimes they are on the same level. Like जर कोणी नवीन आलेला असेल आणि English is not his language, his or her language, right? They are sometimes on par. आपल्या मुलांकडे vocabulary power खूप असते. Right? We have a big vocabulary power. We have good strategies. But like you said, literacy, it includes reading and writing. So the students, and this is very important for the early development, the early education kids, that एखादं मूल जेव्हा आपलं शाळेतून समजा दमून आलेलं आहे आणि लेजरली रीडिंग करत आहे घरामध्ये, लाईक दमून आला आहे आणि इट्स हिज हॉबी दॅट ही विल जस्ट पिक अ बुक फ्रॉम द लायब्ररी अँड ही विल स्टार्ट रीडिंग. Don't demotivate him. Just touching a book, physical book, and reading the book is a big thing. Sometimes the parents think की अरे मॅथचा होमवर्क आहे, सायन्सचा होमवर्क आहे, तुझा हा दुसरा कॉन्टेंट एरियाचा होमवर्क आहे, तू काय पुस्तक घेऊन बसलेला आहे वाचत, ते पण स्टोरी बुक वाचतो आहे, हे काय आहे, म्हणजे वाय आर यू रीडिंग अ स्टोरी बुक? So don't demotivate. If a kid is holding a book in his hand, a physical book, and reading, that itself is something you should be proud about, because many students don't like to even touch books nowadays. It's become so digital. झाल्यामुळे. Second thing is that there are two types of readers, right? One is a reader who will be reading for just leisurely purpose. म्हणजे तो घरी आला, like I said, and he's just reading it for his hobby. The purpose for that reading is because it's my hobby. I'll just pick any book from my library. I'll just sit and read it. Second purpose is going to be for the academic purpose, right? So it is very important that when you're reading something for an academic purpose, it has to be purposeful. So many times what happens is, आणि हे मी हायस्कूल आणि आता कॉलेजमध्ये सुद्धा बघत आहे, की द स्टुडंट्स आर दे टेक अ टेक्स्ट 15 पानांचं. कॉलेजमध्ये तर ऑब्व्हियसली फार मोठे टेक्स्ट असतात. हायस्कूलचे समजा एखादं नॉवेल आहे, एखादं फिक्शन बुक आहे, नॉन फिक्शन बुक आहे, टेक्स्ट आहे, समजा आर्टिकल आहे. The students just start reading it. Now, pages after pages after pages. That is not strategic reading. So we want to make our readers, we want to make our kids strategic readers. That is very important. And what I mean by strategic reading is that we are not computers, we are not AI and robots. By the time I'm on the 15th page, I don't know what happened on the second and third page, right? My brain is not going to absorb that much information. Impossible, humanly impossible ahe. So there are certain strategies, and I'm very sure that English language teachers teach those strategies in the classroom. Annotation ahe, kiva mind maps ahe, bubble maps ahe, whatever it is. So when your kid is reading at home, I mean, these things are done at school by the teachers, in college by the professors. They're teaching them reading and writing strategies. But at home, when your kid is reading, say any book, it might be a non-fiction, a fiction, an article, a short story, a poem, whatever they are reading, make sure that they are not just blankly reading pages after pages. You have to make sure that they are reading strategically. And what I mean by that is reading and writing is integrated. It is like हे असं interwoven आहे. तुम्ही reading आणि writing separate करू शकत नाही. So when a kid is reading, ask, do you have some piece of paper or a pencil next to you, at least, where you are pulling out certain notes from what you have read? You're pulling out certain main strong words from what you have read. Are you making your mind map? Because by the time you're on the 5th page, you're going to forget what you read on that first page.
right? So it has to be purposeful. And sometimes college level and high school, middle school level, the purpose could be a test, the purpose could be SAT द्यायची आहे, ACT द्यायची आहे, किंवा the purpose could be मला essay लिहायचा आहे English class, whatever the purpose is. But there has to be some goal towards why you're reading, the purpose of reading. And if you have that goal set in your mind when you're reading books, and you have a piece of paper and a pencil in your hand and you're just mapping things down, we call them mind maps. You have to make those mind maps. If you don't make them, it is not strategic learning. You're going to forget what you read. So that is what I want to stress on when the kids are reading at home. The parents make sure that, sometimes ask them questions, those WH question words like how, what, why, when, where, and the why and the how questions are the most elaborate questions. So ask them those questions and let them answer it to you. Those there itself, you have those problem solving kids skills that are developed. Yeah. And now the big elephant in the room, math. Yeah. So one of the things माधवीने जे सांगितलं त्याच्यात मी एक दोन ऍड करते. If you really want your child to become a reader who reads for joy, reads in general to grow here, right? You can let your child choose what he wants to read. So don't make reading a chore at home. एक अजून एक busy work करू नका. So you don't have to put your child in 100 million classes to put that joy of reading in the child's mind. जसं ती म्हणाली तसं set a purpose for reading. Why are you reading this book? Why did you pick up this book? After every couple of chapters, ask your child what was the most important thing that happened here. आणि talk about the book, and it doesn't have to be like sit and get type. गाडी चालवताना अरे तू पुस्तक वाचत होती, what happened in that chapter? Have a conversation around dinner table about the book and things like that. दूसरा है कि make it a habit of going to public libraries as a family. Incorporate that as a habit कि मी पुस्तक वाचायला जाते, नवीन पुस्तक आणायला जाते. As a whole family, if you can't get everybody, many people as possible, every Friday, every other Friday, make it as a routine. आणि तिकडे गेल्यानंतर don't tell your child what to pick. Just let them pick whatever they want. Let them spend some time there or around the books. आणि तिथे एवढे genres असतात. It's all right because everybody doesn't like every genre. Right? So, and then दूसरा है कि you should read as a parent. Your child should see you read. They should see you have that joy of reading. नेहमी आम्ही मुलांना म्हणतो की अरे वाचत का नाही. They have not seen you reading. So I think making a time for drop everything and read, we call it dear time. Dear time is there. So drop everything. Sink मध्ये बर्तन आहे, हे ते आहे, भांडी आहे, सोडा. Everybody sit and read around a table or on a couch. Just plop and read. It's very important to generate that habit. Numeracy साठी मी नेहमी म्हणते की make numbers your friend. For example, तुम्ही पेट्रोल पंपला गेले, गॅस स्टेशनला गेले, गॅस स्टेशन मध्ये जे numbers असतात of price, there are decimals right there. So you can talk about the lowering and raising of price. तू मागच्या वेळी बघितलं होतं का अरे by the way that is 10th or 100th. What is the meaning of 10th? Just having a chat about numbers. Don't we think की फक्त एक वर्कशीट करणं किंवा math class मध्ये गेल्यानंतरच we enhance our number sense. Number sense comes from talking about numbers. You can make a game out of, I'm talking about very early literacy, early on numbers, skipping numbers and counting. Just make it a game. 2, skip by 2, 4. That's multiplication table. Later on ते शिकणारच आहे. पण एक number sense की 10, I'm seeing 10. There are how many ways of making 10? How many ways can I make 10? Oh, I can add 9 plus 1 is 10. Or 7 plus 3 is 10. Playing with the numbers. Incorporating number as your friend to include multiple ways of looking at numbers. That's very important. त्याच्यानंतर अल्गोरिदम मध्ये जायला पाहिजे. हे एलिमेंटरी स्कूलचं आहे, पण मिडल स्कूल मध्ये काय करायचं न्यूमेरसी साठी? मिडल स्कूलमध्ये असं आहे की एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी तुम्ही टीचरला विचारू शकता की इज देयर एनी, इफ युअर चाइल्ड नीड्स इट, because sometimes we think that our child needs to be busy at home
all the time. And that is not important. If your child is doing well in school, is keeping up with his grade, it's not important that your child is always working on a worksheet. However, it's important that the child has a life skill of sitting in one place and working for at least half an hour without getting up. Take life skill hai. So maybe you can request your teacher for some extra work. You can, there are a lot of wonderful websites nowadays. Khan Academy, I always recommend, because Yeah. Khan Academy is a free, customized website. It's like having your own private tutor for no money. Free आहे एकदम. And it is a website where parents and child can, parent and child can have a co account. सो Right. आपण बघू शकतो की आपल्या मुलांचं कसं प्रोग्रेस होतं. अजून एक IXL म्हणून आहे वेबसाईट, विच सम स्कूल्स हॅव बॉट मेंबरशिप ऑफ. At least in RRISD now we have it, and they can have access to it even at home. And IXL कैसा है, Kumon sarka hai. One tiny skill, they'll keep on giving you practice till you get 100. Only then it'll bump you up to the next level. So there are some good websites that you can use, and there are so many free websites that you can use. Yeah. As a parent, just check kara ki it's ad free, it's all clean, and always talk to your teachers about what can I get for more practice. Can you suggest? Aajkal the district I belong to, tikde, they have started textbooks. So you can ask for some textbook questions, because I've seen some high level word problems in textbooks. So you can, any number of problems are not important. Some people think that, and I'm saying this as a parent, मला पण असं वाटायचं की ऍटलीस्ट 20 करायला पाहिजे. The more they do, the better they will become. असं नाही आहे. Take 2 problems every day, but take 2 good problems where the child has to go deep into it, and force your child to draw and show you and explain the work. That is very important, because mathematicians don't just solve problems, they need to know how to explain it to other mathematicians. That's a big skill that we are all pushing towards. Yeah, and that's the same skill used in college too, in reading. Like Right, you read a text, we ask students to show us your reading, show it visually. How are you going to show it visually? On the mind map. Show me a bubble map. Show me your Cornell notes. If you're taking note taking, show me those Cornell notes, note taking skill. So that is so important, because you know that त्यांनी memorize करून काहीतरी उगीचच नाही केलेलं आहे. He has processed the whole thing in his mind. He has thought it over, and then he's producing it. And that is so important. I mean, teaching. That is also math. That means it's a building Yes. block of life. Yeah. Yes, yes. आणि reading हे जे आहे ना, ते आजकाल it is across the board. Like even math requires reading now, because there are word problems. Unless you don't understand the word problem, and the word problems sometimes are pretty long, like एक paragraph असेल. आणि जर त्या मुलाला वर्ड प्रॉब्लेम काय विचारताय हे कळलंच नाही, तर मग व्हॉट इज ही गोइंग टू सॉल्व? ही माइट बी अ जीनियस इन मॅथ, बट इफ ही कॅनॉट रीड इट, then he is going to suffer. So reading is the part of all content areas now. So reading and writing. So it's very important. आणि रेखाताई आणि माधवीताई, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आपल्याकडे इतकं जास्त मटेरियल आहे आता, अँड इट इज Yeah. गोइंग टू गेट टफर अँड टफर विथ रेस्ट ऑफ द क्वेश्चन्स. आय ओनली फिनिश 3. I at least have 8. So Yeah. it's okay if I can We respectfully, will talk less. when it's 2 minutes, I can just raise my hand. कारण Yes. या पुढचे प्रश्न खूप खूप महत्वाचे आहेत, आणि इट गोज डीपर अँड डीपर. सो Mhm. let's be cognizant of time, because I want all these questions answered today. Thank you so much for being so considerate. The next question is, what are some successful methods to engage children with special learning needs in early childhood classrooms? Now, parents, I would like to give everybody a disclaimer that this is just a recommendation. It is to make your life simpler with experiences from these 2 amazing teachers. But at the end of the day, you do what you feel is right for your child. Because special learning needs is a very sensitive topic, and we would like to respectfully address it. So without further ado, रेखाजी, तुमच्याकडे 2 मिनिटं आहेत. can you read that question one more time, Nivi, if you can? Thank you. What are some successful methods to engage children with special learning needs in early childhood classrooms? मी मराठीत पण एकदा तुम्हाला सांगते. विशेष शैक्षणिक गरजा असलेल्या मुलांना
लहानपणीच वर्गामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी काही यशस्वी पद्धती आहेत का? क्लासरूम मध्ये गुंतवून ठेवणं मला वाटतं की इट इज द टीचर्स रिस्पॉन्सिबिलिटी, राईट? आय मीन, I don't know what a parent can do there, but I can talk about what you can do as a parent to support the teachers in school. Yeah. So maybe one of the things that you can do is always stay attuned with the teacher. Special ed teachers, they resource teachers असतात, त्यांच्याबरोबर काय डॉक्युमेंट्स त्यांचे असेल ते शेअर ते करतात. Read it. Always make sure husband and wife both are involved in it. They both are reading, talking about it. त्याच्यात जे accommodations वगैरे ते प्रोव्हाइड करतात, IEP वगैरे मिनिट्स जे देतात according to the meetings, they are actually following it. काय काय शाळांमध्ये they might be skipping it, so you stay on top of it. So be aware of the new laws and everything that's updated. दूसरा आहे की घरी call other kids to your home. Don't think that, oh, my child will not be able to mingle with this kid. Ask your homeroom teacher, who does this my child mingle with mostly in the classroom. माझ्या क्लासमध्ये emails येतात parents कडून की my child is wanting to have a party. Who does he or she mingle with? Can I call? So then I would give them the names and get permission from them, and then they should meet outside of school. It's very important for them to feel included even outside of the school. आणि मग classroom मध्ये if you can volunteer once in a while at school, come and volunteer so you can see. Be very, very actively participate in the ARD meetings, which is annual review, the dismissal meeting. So you have to be part of that, be very aware of what is being told there. आणि मग जे काय सर्व्हिसेस आहे त्याच्याबद्दल तुम्ही you be assertive and ask for it, and don't be afraid की अरे माझ्या मुलाला टॅग करणार हे, मग पुढे काय त्रास होणार का. आजकाल नोकरी मिळाल्यानंतर पण लोकांना अकॉमोडेशन मिळतं. दॅट इज टू मेक देम सक्सेसफुल इन लाईफ. सो इट्स नथिंग टू लुक डाऊन अपॉन, इट्स ऍक्च्युअली अ गुड थिंग. दॅट्स व्हॉट माय टेक वुड बी. आणि मी चॅटमध्ये बघते की राहुल सर बघतायतच चॅट, पण अरुणाताई, तुमचा प्रश्न होता तो आम्ही नेक्स्ट आता ऑलरेडी घेतोच आहे, आणि तो जर अनुत्तरित राहिला तर तुम्ही आम्हाला परत ईमेल पाठवू शकता किंवा आता टेक्स्ट करून मला सांगू शकता. पण तुमचा प्रश्न हा जवळजवळ 90% पेरेंट्सचा प्रश्न आहे, आणि तो माझा नेक्स्ट प्रश्न आहे. हाऊ हॅज द इन्क्रीज इन टेक्नॉलॉजी यूज affected early childhood education, and what are the best practices for integrating it? How much screen time is appropriate, and what types of content are best for my child's age? कारण मुलं, they are going crazy with Minecraft आणि Roblox and stuff like that, but at the same time they have some beautiful material available online. So how do you balance that? कसं ते अफेक्ट करतंय अर्ली चाइल्डहुडला, आणि what are the best practices? आणि काय करायचं की जेणेकरून त्याने ते अभ्यास करायला म्हणजे वाचायला प्रवृत्त होतील, भले मग ते ऑनलाईन असो किंवा काय. सो पॅन्डेमिक नंतर हे जास्त वाढलंय. एव्हरीथिंग, सगळा अख्खा कल एज्युकेशनचा हा डिजिटल ह्याच्याकडे चाललेला आहे. इवन आवर स्टँडर्डाइज टेस्ट नावर CBT, विच इज कम्प्युटर बेस्ड टेस्टिंग, इट्स नो मोर. मोस्ट, आम्ही आधी हायस्कूल केलं, मग त्यांनी आता मिडल स्कूल, आता एलिमेंटरी पर्यंत इट्स नॉट अ पेपर बेस्ड टेस्ट एनी मोर. आणि हे बऱ्याच स्टेट्समध्ये होतं आहे चेंजेस आफ्टर पॅन्डेमिक. सो टू से दॅट आपल्याला अगदी डिजिटल वर्ल्ड पासून किंवा टेक्नॉलॉजी पासून आपली मुलं अगदीच कधीच वापरणार नाही एज्युकेशनच्या संदर्भात, तर हे होणं शक्य नाही. इनफॅक्ट इट इज गेटिंग मोर. वी आर लाईक दे आर प्लॅनिंग, द प्लॅनर्स, हुएवर इज प्लॅनिंग, द एज्युकेटर्स, द हु मेक दीज लॉज अँड रूल्स, जास्तीत जास्त डिजिटाईज करायचं चाललं आहे. सो सर्टन इंटरॅक्टिव्ह लर्निंग जे असतं, जी टीचर प्रिस्क्राईब करते, राईट, देर आर प्लॅटफॉर्म्स लाईक कॉलेज आणि हायस्कूलमध्ये. सम स्कूल्स लाईक use canvas, some schools use blackboard, some schools use
Schoology, right? Some schools, some kind of a platform. So mostly submissions and everything is done online nowadays. In college, तर तसंच आहे. Unless there might be some students who are like they need the tangible हातामध्ये घेणारा पेपर आणि पेन्सिल आणि they need to write the essays. तसे पण students आहेत. They will ask you, can I submit my essay in a form of on a paper? सो बट मोस्टली कल सगळा चाललेला आहे डिजिटल ह्याच्याकडेच इलेक्ट्रॉनिक सबमिशन्स अँड ऑल दॅट बट मॉडरेशन इज द की वी आर द पेरेंट्स वी हॅव द थिंग ॲट होम आय मीन ॲट स्कूल of course the teacher sometimes uses certain interactive learning platforms जसं तुम्ही म्हटलं Prodigy आहे IXL आहे Khan Academy आहे these are all online learning interactive learning portals आहेत तर ते तर absolutely it is done online but reading books जे आहे if a student is reading a book online I would motivate that or encourage that students to get a copy and read it, take a physical book and read. म्हणजे ज्या गोष्टी शक्य आहेत जे आपल्याला फिजिकली प्रिंट आउट काढून जर का आपण रीड करू शकतो आहोत आर्टिकल ऑनलाईन जर का आर्टिकल असेल आणि इफ यू कॅन प्रिंट इट आउट अँड यू कॅन रीड इट डू इट मेक इट मोर फिजिकल कॉपी but certain things are going to be digital and that is most of the time standardized testing yaयच्या आधी there are practice tests happening at school just so that the students get fluent with how to use the keys, how to submit the test and all those things. So they do spend a lot of time on computers at school, but not most of the time because there is instructional time, there is a lot of practice happening about that instruction, and then they are put on the computers for extra learning most of the time. Yeah. नाही पण एक प्रश्न हा आहे की शाळेत हे इनेव्हिटेबल आहे वगैरे आम्हाला सगळं मान्य आहे पेरेंट पण लहानपणी माझा मुलगा पण म्हणायचं की आई मी माइनक्राफ्ट मध्ये ना तुला एक खूप छान घर बनवणार आहे हे बघ मी आता हे बनवतोय ते अरे तू आधी स्वतःचं भविष्य बनव हे सतत हे माइनक्राफ्ट खेळत बसलास तर कसं व्हायचं पण तुम्ही जर नाही सांगितलं तर ते मुद्दाम करणार म्हणजे तुम्ही त्यातनं डिव्हिएट करून त्यांच्यात कशी हॉबी निर्माण करू शकता येस मिस रेखा मला असं वाटतंय की elementary मध्ये at least, if you really ask me, 1 hour of screen time is what is prescribed. Sir, if you want a formula, number 1 hour, 60 minutes is 1 hour. So screen time, total screen time at home, because school मध्ये जे होतं ते होतं. After that, when the child is home, दिवसात 1 तास, that's it. So that includes TV time, iPad time, that includes if your child has cell phone for whatever reason, then cell phone time, game time, whatever, everything included. And that should be a fixed rule in the house that everybody follows, that वडिलांना विचारलं तरी वडील पण हेच सांगणार आईला विचारलं तर आई पण हे सांगणार इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट हजबंड अँड वाईफ आर ऑन द सेम पेज कधी कधी असं होतं की वाईफ हॅज अ डिफरंट सेट ऑफ बिलीव्स दॅन हजबंड if you have differences you talk about it in the bedroom when the kids are sleeping and then set up a rule and you stay consistent with it 1 hour of TV time आणि मी माझ्या एक्सपिरियन्सनी सांगते in the 10 years that I've been teaching, I am seeing a major decline in children's ability to sit in one place and focus. And it is definitely related to how much time they spend on screen. Their mind is how much fluctuation is happening in their brain. So obviously then we can't teach at long stretches if the child cannot sit in one place. As it is, मुलांचा attention span कमी असतो. आजकाल अजून कमी होत. They can't sit and focus for more than 15 minutes anymore. So it's becoming a problem and I'm seeing it in the school. If I compare my first group to today's group, I can see that shift. So 1 hour of TV time or screen time, any kind of screen time. And then like you said, पुस्तकं जर वाचायला देत असेल तर request your teacher, especially if it's coming from school, request your teacher for a paper copy. And if you are giving your child something to read, paper copy. काय जरूरत नाहीये स्क्रीनवर वाचायचा बिकॉज दे आर गेटिंग ॲम्पल टाइम ॲट स्कूल इफ इट इज एज्युकेशनल पर्पसेस स्कूलमध्ये आहे त्यांना दिलेलं आहे नाव इफ देर इज अ होमवर्क दॅट्स कमिंग ऑनलाईन मेक शुअर यू चेक विथ द टीचर इफ दिस इज द ओनली वे दॅट इट कॅन बी डन or is that something that is assigned by the teacher? I usually email the parents, this form is due and it is online, here is the link. So then you have to do it. Kai problem nahi. So I think another thing is
when your child says मला बोर होतोय, माझे फ्रेंड्स सगळे खेळतायत, मला पण जॉईन करायचं, दॅट इज ऑलवेज द peer प्रेशर. आणि पेरेंट्सला टाइम नाहीये. डोंट गिव्ह सेल फोन्स इन देअर हँड ॲट अर्ली एज अँड डोंट लेट देम एंगेज. गिव्ह देम समथिंग टू ड्रॉ, कलर, लेट देम गेट बोर्ड. बोरियत मध्ये पण जे क्रिएटिव्हिटी येते ना, that is nowadays we have made it a test, we have decided we will not let our children get bored. That is a problem. Our children need to get bored and decide what to do with their बोरियत. तर आपल्या टाइम मध्ये असंच होतं, आय थिंक. That's a very Yeah, powerful let them just look statement. up to the ceiling and just let them look at the ceiling Yeah, and look at the ceiling. Yeah, Yeah, you guys justified need is the mother of invention. yes, absolutely. Yeah, so okay, we have 2+ minutes for this. It's getting more and more sensitive. What indicators do teachers look for to identify potential learning difficulties or giftedness early on? Let me repeat again. What indicators do teachers look for to identify potential learning difficulties or giftedness early on? Okay. Who wants to take the biggest Who- elephant in the room? Okay, I'll go first. Giftedness असं आहे की if I'm teaching or I'm talking to a student or we're having a book club discussion or we're doing a mini lesson, any kind of activity that goes on, even when two kids are talking and problem solving, we're always listening to children. We're always trying to observe. असं नाही की फक्त टेस्टमध्येच आम्ही बघतो की कसं आहे परफॉर्मन्स. वी ऑलवेज सी कन्सिस्टंटली हाऊ अ चाइल्ड behaves in the classroom. What is the child's attitude? How does the child behave when he doesn't get it? How quickly does he get it? How does he talk about numbers? त्याच्यातनं आम्हाला ना, we are, at least on our campus, some of us are trained to catch giftedness, meaning to look for symptoms of giftedness. For example, when a child talks about fractions, and we are having a lesson on fraction, one or two kids may talk about fraction in a very different way. They're able to break up a number or see numbers in a way or talk about or apply that concept in a way that normally you wouldn't see at that age level. त्या एजमध्ये, त्या क्लासरूममध्ये 23 मुलांमध्ये फक्त 2 किंवा 3 मुलांमध्ये आपल्याला दिसणार असं. And then you start keeping a tab about what is this child saying. It's called anecdotal evidence. What is the child saying? Literally, we write it down. There are written records of what the child is saying. I maintain a written record of what the child is saying. A book clubs group made. My goodness, the way some kids discuss about literature, the character, the change in the character, and how they connect this tiny story to what is happening in the world. That doesn't come in 5th grade so easily, so quickly, early on. ते आम्हाला experience मध्ये, as you stay in the classroom for multiple years, as you go through different number of kids, we're able to pick on these. So there are two ways that these kids get referred to a gifted program testing. Either we recognize this through these things, observations, anecdotal evidence, and then of course the tests will also tell us they're consistently able to stay on the top, right? And sometimes gifted kids are very lazy, so they won't perform. They don't perform very well in the tests, standardized tests. So if you can't just rely on standardized tests. Gifted kids are typical, very famous, notoriously famous for not working hard because they get it. And they procrastinate a lot. They procrastinate, they're very unorganized, they come with a lot of baggage. They're socially a little awkward most of the time. They don't get along with a lot of people because they have very low tolerance for lack of knowledge. They just don't understand why other people don't get it when they get it. And so they get into conflicts with a lot of people. They don't get along. They're not the most popular in the classroom. So खूप सारे baggages असतात जसे. Typical like हे आहे. तर we pick on all those things, okay? And then there are two ways. We can tell parents, we can have a conference with parents and say, hey,
we are seeing these things, and the referral time is coming, usually around November, December. Can you please refer your child for this testing? Let's see what happens. And then the parent can take an action or not. Some parents say, no, I'm okay with gen ed. I don't want to put pressure on my child. कधी कधी पेरेंट्स आम्हाला विचारतात कॉन्फरन्समध्ये की आय एम सीइंग माय चाइल्ड इज doing really well in school. Should I get him tested? And I would always say, if you feel as a parent you want to, then. But I always tell parents to go and attend the gifted programs information session. Every school has one before the referral program starts. Please attend that. Make it a point. If you even have 1% doubt that your child is gifted in any which way, then you attend that session. त्याच्यात ते सांगतात रुब्रिक की हे तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला हे दिसतं का, हे दिसतं का, हे दिसतं का, and then you listen to that, and as a parent you know your child best, so then you make a decision that okay, this is where it's a आणि आपण गेल्या वेळी या सेन्सिटिव्ह टॉपिक बद्दल बरंच बोललो. बीइंग गिफ्टेड इज अ ग्रेट थिंग, बट yes, देन देर आर टू थिंग्स इन दिस वर्ल्ड, गिफ्टेड अँड इंटेलिजंट. सो yes, नथिंग Yes. विच इज डिफरंट. yes, फक्त yes, एकाला एका पद्धतीने शिकवायला लागतं, एकाला दुसऱ्या पद्धतीने शिकवायला लागतं. absolutely. And again, as a parent, it's up to you. Yes, intelligence is subjective. Yes. एक्झॅक्टली. आणि राहुल सर, इथे एक चॅट मध्ये आहे, वुड मीटिंग रेकॉर्डिंग बी शेअर्ड लेटर? कुड यू प्लीज आन्सर दॅट क्वेश्चन टू मिस्टर योगी? येस अँड येस. थँक्यू सर. आता नेक्स्ट वन. काही गोष्टी सिमिलर असतील या क्वेश्चन्स मध्ये, बऱ्याच गोष्टी तुम्ही ऑलरेडी सांगताय, आणि इफ इट इज अ डुप्लिकेशन, माधवीताई आणि रेखाताई, यू कॅन जस्ट मेन्शन व्हॉट वी टॉक बिफोर इन वन लाईन अँड डू इट. द नेक्स्ट वन इज, how can I balance academic learning with playtime to support my child's overall development? How many structured activities are appropriate for my child's age, and how much time should be left for free play? Now, हे आता तुम्ही कदाचित तुम्हाला क्वेश्चन थोडा वेगळा वाटेल की अरे आता आम्ही सांगणार का की किती खायला घाला पोळ्या त्यांना म्हणजे ते ताकदवर होतील, किंवा किती शिकवा. पण कधी कधी असं असतं ना की सोनाराने कान टोचले तर जास्त बरं वाटतं. मी माझ्या मुलाचे कान टोचले तर त्याला आवडणार नाही, सोनाराने केलेलं बरं वाटेल. की तुम्ही जर सांगितलं तर इट काइंड ऑफ बिकम्स अ गॉस्पेल ट्रूथ, बिकम्स अ बेंचमार्क. तर तुम्हाला काय वाटतं की हाऊ डू वी ॲज अ पेरेंट बॅलन्स अकॅडमिक लर्निंग विथ प्ले टाइम टू सपोर्ट देम, and what structured activities are appropriate for child's age elementary and middle, and how much time should be left for free play? I would, Rekha, I'm going to begin and then you can just tag on. It's a very good question, first of all. And, being teachers and educators, we know how much the students, शाळेमध्ये जेव्हा 7 तास असतात, काही ठिकाणी 6 तासाची शाळा आहे, काही ठिकाणी 7-7.5 तासाची शाळा आहे, टेक्सासमध्ये तरी. आणि इट इज प्रिटी लॉंग डे. आणि मग नंतर घरी आल्यानंतर, इफ यू एक्सपेक्ट दॅट, आय मीन, ऑफकोर्स एव्हरी टीचर सेंड्स होमवर्क. मॅथचा असतो, सायन्स, सोशल स्टडीज आणि ELA असतं, 4. आणि मिडल स्कूल, हायस्कूलमध्ये तर भयंकरच, म्हणजे दे हॅव अ बॅगेज ऑफ होमवर्क, वी नो दॅट. सो देर इज नो टाइम फॉर दॅट. बट एलिमेंटरी आणि मिडल स्कूलमध्ये, and Rekha would also agree with me, that doing the homework, what your teacher is asking you to do for the next school day, तेवढं complete करून तुम्ही next day गेलात तरी enough आहे. Unless your kid is really, really, really struggling and failing in a particular content area, then that kid will absolutely need extra tutoring किंवा extra जे काय आहे. But I wouldn't ever recommend anyone ki, if your kid is really doing well, is completing, is on the benchmark, is exceeding the benchmark, is over an average kid, then there is no need for after school तुम्ही त्याला मॅथ ट्युटरिंगला पाठवा किंवा आणखीन कुठल्या क्लासेसना पाठवा, आणि 4 क्लासेसना, अकॅडमिक क्लासेस आय एम टॉकिंग अबाउट. There is no need for that. There is no need. Instead, I would say, ask your kid, I mean, extracurricular activities मध्ये जर का, if the kid, and every kid is different, if that particular kid is interested in extracurriculars, let them take those activities after school instead, and let them expend their energy there. I mean, instead of just intellectually sitting in one place and again going over math and science. Homework जेवढं पण पाठवतात शाळेमधून, that is enough
for them to succeed. आणि if you want to move, if you want to put, pushing the curve जे आपण म्हणतो, you want your kid to be right on that edge where you want them to be better than the other 100 students, then it is not required. I feel it is not required. The kids are very intellectual anyway. Unless they are struggling and failing, then it's an issue. If they are on benchmark, if they are average, over average, there is no need of tutoring and extra classes. I would suggest homework झाल्यानंतर जेवढा पण वेळ आहे तो प्ले टाइम आहे. दॅट इज देअर प्ले टाइम. होमवर्क आणि जे काही टीचरनी असाइन्ड वर्क दिलेला आहे घरी करायला, त्याच्यानंतरचा जो काही उरलेला वेळ आहे रात्री झोपेपर्यंत, let the kid play. I mean, if it's a middle schooler, elementary kid, let them play. High school is different. High school kids have very less time. There is more work. They are in fact finding time to complete their work actually. So But I just have a small question, and I yeah. know you might feel that it's a very tiger mom question. पण आपण लहानपणापासून शिकलोय की नुसतं बेसिक सांगितलंय तेवढं सांगण्यासारखं करू नकोस, जरा असं थोडंसं पुढे जा. And I do believe personally, I know I'm going to differ from a teacher on this point, but I'm ready to listen to this rationale, की थोडंसं एक्स्ट्रा केलं तर अंगाला भोकं नाही पडणार ना. नाही, ऍब्सोल्युटली. पण हीच जर सवय नुसती लागली की जेवढं पोटापुरतं करायचंय तेवढंच, तर कदाचित यू कॅन फॉल ऑफ द वॅगन. सो इज देअर अ वे, इज देअर अ सुवर्ण मध्य की बाबा थोडासा जास्त करत जा एरवीपेक्षा? कसं असतं ना, शाळेमध्ये द टीचर इज like Rekha was saying, we have 25, 30, 40 kids in the classroom. Not every kid is on the same level, not at all. So when we give work to them in the classrooms, it is, we call them, it is individualized, right? Rekha, what's the term? Different. Yes, it is differentiated. That's the term. It is differentiated education. जॉब केल्यावर का परत ते देतात, पेपर करायला लावतात, करा परत म्हणतात. Okay, right. मी सुरवी I've muted. Yeah. So differentiated teaching चालू असतं क्लासरूम मध्ये. त्यामुळे when a teacher thinks that okay, this kid is pretty ahead of this in content area, math मध्ये जे आता lesson चालू आहे, the teacher is always going to give whatever homework she's giving to this kid is going to be 2 steps ahead of what the other students are doing in the classroom. It's going to be differentiated. So the teacher is making sure that every single kid is getting त्यांच्या level's of homework that way. But like you said, maybe it is always, I mean, if there is time and the kid is absolutely, you can give them extra work and maybe a reading or a extra math sheet, and they can absolutely do it. Yes. कारण पुढे हायस्कूलमध्ये अचानक डोक्यावर येण्यापेक्षा थोडंसं एक 5-10% केलं तर वाटत नाही, आणि उरलेला तर फ्री टाइम आहेच. सो yeah, I'm glad I asked that question. I know my kids are grown up now, but okay, ठीक आहे, जे काय केलं ते ठीक होतं. So, however, तरी the mother in me, my second one is a high schooler. तर माझं मन हे सारखं फ्लक्च्युएट होतं की बाबा थोडं जास्त कर, पण आज मला कळलं. येस रेखाजी, प्लीज. अजून एक गोष्ट मला सांगायची होती की ऍज अ पेरेंट यू कॅन डू अदर थिंग्स टू सपोर्ट देअर इंटरेस्ट इन वॉन्टिंग टू डू मोर. is find like-minded kids and make a group. So for example, मी माझ्या मुलासाठी केलं होतं because he was not interested in reading in middle school. I had started a small book club in my neighborhood, similar aged kids at my house. त्यांना मी सांगितलं दर book club session नंतर we will bake something related to the book. So it was a fun thing to do. They came basically for cookies or baking products, and they used to bake. So they came basically for a play date. पण त्याच्या आधी they had to read a few chapters and they had to meet. तर they kept that book club. The kids kept that book club open or running for 3 years, and they had so many books on their own. They would meet, they would decide on a book. Everything was run by them. They had their set of norms that they would follow, fully run by kids. So it is something that parents can do. आणि पहिला त्यांना होल्ड करायला लागणार आहे, नंतर हळूहळू they can release it so that the kids can run it.
Something like that, just to make it fun, Great but idea. I push love it. या that. आणि तसंच लिटरसीमध्ये सुद्धा देर इज समथिंग कॉल्ड एज जर्नल रायटिंग. सो तुम्ही Right. एखादं काय म्हणजे रात्री झोपायच्या आधी इफ यू मेक इट दॅट हॅबिट, लाईक सम पीपल हॅव इट अ हॅबिट ऑफ रायटिंग अ जर्नल. आज काय पॉझिटिव्ह झाले शाळेमध्ये, आज काय नेगेटिव्ह, व्हॉट आर दोज 5 थिंग्स दॅट वर व्हेरी पॉझिटिव्ह दॅट चेंज माय पर्स्पेक्टिव्ह. Let Yeah. them just write it down in a journal, and that will be a good writing practice. Write just 5 sentences. And journal writing could be something that can be incorporated Uh, as an yes. everyday activity, but also literacy. तो माधवी रायटिंग बद्दल बोलत आहे, you can nowadays you can create blogs and you can Yeah. Oh, yeah. share it, Great co-share. idea. The Yeah, book yeah. club people later on started a blog and they started sharing stories. They multiple people can use the same. Similar topics, So yeah. many things that they can do to Mhm. push their learning. Yes. True. All right. Next question. What is the best way to encourage my child to reach their milestones without comparing them to others and affecting their mental health? Now, as a parent, all of us are guilty at some point of doing Yes. something wrong, I me agree. Every included. single one, yes. It happens अनाहूतपणे होतं, it happens unintentionally. However, it should not become a practice, of course. But apart from that, if you see the positives of it, what is the best way to encourage? Uh, Encourage, can Keeping you? their mental health, because nowadays सगळं ऑनलाईन झालंय, सोशल मीडिया असं बळकावलंय सगळीकडे. त्यामुळे त्यांची मेंटल हेल्थ आणि आपण जे शिकत होतो त्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. फरक आहे. इट्स अ व्हेरी रिअल थिंग. इट ऑलवेज वॉज, बट नाउ इट इज व्हेरी प्रीडॉमिनंट. सो हाऊ वुड यू ॲड्रेस? So, ektar, the only person who you should ever compare yourself is you yourself, right? You should not be comparing yourself to anyone around you. That is, and then in school, we when we teach growth mindset, fixed mindset, this is happening in college too now. It is very important that people who are in fixed mindset will always think about what are others judging about you. मी हे असं केलं की मग मला हे सगळे हसतील का, एम्बॅरस फील होणार का. That is fixed mindset, and that learner that student who has a fixed mindset is never going to succeed, which however ever brilliant he is. So this is a part of growth mindset, and that is very important, that focusing on your own progress and how you're going to progress. And that is what the question was about milestone. Maybe what was the question about? I The forgot. question is, how do I best encourage my child to reach their milestones without comparing them to others and affecting their mental health? ओके. सो सेटिंग गोल्स, आय मीन शाळेमध्ये आम्ही किंवा कॉलेजमध्ये सुद्धा, जेव्हा कॉलेज सुरू होतं, हायस्कूल सुरू होतं, क्वार्टर चालू होतो, वी सेट गोल्स फॉर द स्टुडंट्स, अँड दॅट इज हाऊ वी प्रोग्रेस मॉनिटर देम. सो तसं तुम्ही गोल सेट करू शकता घरी तुमच्या मुलांबरोबर. स्टिकी नोट घ्या, पुट इट ऑन, राईट डाऊन द डेली गोल्स फॉर देम, शॉर्ट टर्म गोल्स, लॉंग टर्म गोल्स. एवढा एवढा 8 दिवसामध्ये मला हा एवढा होमवर्क कम्प्लीट करायचा आहे, मला हे एवढं वाचून कम्प्लीट करायचं आहे. मेक दो शॉर्ट टर्म गोल्स, कीप इट ऑन देअर डेस्क, ऑन स्टिकी नोट्स, राईट करा आणि ऑन द डेस्क दे हॅव इट इन फ्रंट ऑफ देम. And that way maybe they can reach wherever they want to reach by setting goals. So there can be short term goals, they can be long term goals, like I have to get this much grade average in this particular midterm, and then you're striving and you're monitoring it yourself. And there is an accountability in this too, right? The student is accountable for themselves and not the parents or the teachers. Also, So as a parent, I would add, Madhavi, ekdam, she said a very good point. Short-term goals, they are called the SMART goals. yeah. Short-term measurable goals, that you can hold yourself accountable to. It is achievable, it is measurable. And then once you achieve it, then you reflect on it and then you set new goals. That is how you make bigger progress in life. But apart from that, as a parent, a very simple thing that we can do is, to train ourselves, कारण आपल्या इंडियन काय म्हणतात, it is in our blood to, because we come from a place where we have to compete in order to stand out. We are groomed in that way right from the beginning. It's very difficult to unlearn something that we have been trained into. So first, to unlearn it, the biggest thing we can do is, when our child comes home and tells us, I scored this much,
or I got this much, or tomorrow is a test, or yesterday was a test, whatever, about any academic progress or any kind of update that the child gives you, do not ever ask, what did the other kid get? Mm-hmm. तुला Yeah. मिळालं तुला मिळालं 70 मिळालं, मम्मी मला खूप कमी मिळालं 70 मिळालं. ओके, How do you know? हाऊ तुला डू कमी मिळालं हे कसं कळलं तुला? That's the हे question. टीचरनी सांगितलं 70 मिळालंय, ठीक आहे, तर 70 मिळालंय, मागच्या टाइमला तुला किती मिळालं होतं? यू ओनली आस्क क्वेश्चन्स अबाउट व्हॉट यू गॉट, युअर चाइल्ड गॉट last time, what you want to achieve next time. This time you got less, what can you do to get better at this? You never discuss what the other people in the classroom got, or you never say, अरे 70s मिळाले, असं कसं झालं, what did everybody else get, त्याच्या मुलाला एवढं मिळालं. You none, that is not our business at all. Our goal is to get better at what we do. Every single day we get better and we become productive members of this society. That's it. That's our goal. So we are working on our skills and other people are working on their skills, and together we'll make a better society. That should be the goal for that every parent. Just make it a point. तुमच्या मुलांनी सांगितलं grades ना, कधी दुसऱ्या मुलांचा विचारायचं नाही. If you can do that, then slowly you'll train your child to not get nervous or anxious about what other people are doing. Most of the anxiety is caused because they're thinking about माझे आई वडील काय म्हणणार. They will compare me with. They want to please us. They want to always make us proud of them. So that is the biggest anxiety, the cause of anxiety. So if they can get that out of their head, ki no matter what I do, my parents are going to be proud. My parents are going to ask me what I'm doing about it myself. So then the child is free. I think that is something, a mind shift we have to make. The Yes. very tiny shift. Yeah. And we know this, but we still keep doing the same. So Yeah. I guess if we Yes. can course correct ourselves from Yeah. time to time and internalize, because Yeah. 7-8 प्रश्न झाले आणि सगळ्याचं सार हेच आहे की ॲज अ पेरेंट वी नीड टू चेंज. Yes. Yes. जो There ग्रोथ has to be a माइंडसेट आहे तो mindset. आमच्यापासून सुरुवात होतो पेरेंट Yes, म्हणून, yes. There has to be a तरच mindset पुढे shift. आमचं मूल पुढे Mm. जाणार. आणि So कसं आहे ना नेवी की parenting is changing. As parenting is not a fixed mindset, it's not a fixed thing. It's like the constitution, it has to evolve as the times change. So it's a live document म्हणतात ना तसं आहे. Every time new research comes, new generation is coming, we have to change our mindset a little bit as we deal with a newer generation, I think. आणि रेखाताई, I mean, तुम्ही अप्रतिम बोललात की oh, it's a कॉन्स्टिट्यूशन very good, very good बट यू नो statement. ऍज अ पेरेंट, ऍज अ मदर, आय स्टील हॅव द राईट टू इन्वोक द फिफ्थ. Yeah, true. येस माधवीताई, तुम्ही काय बोलणार होतात? So the other thing I just wanted to add on to was that इथे या कंट्रीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीचं अप्रिसिएशन होतं, राईट? हो. प्री स्कूल ग्रॅज्युएशन असतं, kindergarten graduation असतं, and that is the appreciation not because they have just passed that particular, it's a milestone that they have attained, and then by doing that they are going to be really be motivated, and it's like, celebrating their success. So every single small success has to be celebrated. मग ते आपण you have to make sure that the kid knows that आधीपेक्षा मी ग्राफ माझा वरतीच जातो आहे. एव्हरी किड इज डिफरंट, अगेन आय एम टेलिंग यू. सो तुमची 2 मुलं असतील तरीही ते दोघे वेगळे असणार. So अगदी. the goal here is that your graph is somehow going up. Even if it's starting at 50, it's going up. It's starting at 70, it's going up. Starting at 90, it's still going up. So that is the goal. That is the goal. There was a small question related to the this question and the one previous to this by Miss Sonali. How can attention span of a kid be measured, or how can we tell if it's enough or above average or age appropriate? असं मीटर तर नाही आहे, but I would say if your child is I would say in 5th grade, for example, because I teach 5th grade. 5th grade मध्ये multiple step directions can your child follow. For example, without writing it down, like if I give 3-step instruction, can the child sit and take it, absorb it, understand it, analyze it, and then do it without getting distracted? That would be a good test of your child's attention span, honestly. And then give him a book and just watch how many minutes does he read. Usually in 5th grade, as per Texas, public school system,
they are supposed to sit at home and read for 30 minutes. Reading should be for 30 minutes. Apart from it, homework should last total for 50 minutes. So can your child sit and focus on schoolwork for 50 minutes without getting up 100 million times? मी माझ्या मुलांना ट्रेन करते की you in the classroom, you take care of all your bathroom needs, all your needs, and then when you sit on that chair, you're gonna nail yourself. And I put a timer, and nobody is getting up because you have to train your child, and then see how many kids are bobbing up and down. खूप रेस्टलेस होतात काय काय मुलं. So for those kids, you start small, baby steps. 10 minute with a timer. Don't get up. And sometimes placing them against the wall. त्यांचं जे स्टडी टेबल आहे should be in the corner. Give them a quiet place to read or work. School work साठी एक special table ठेवा. Those are some good work habits. Having a space to work where they can put their calendar, where they can put their agendas, they can put sticky notes. There are books aligned. There is a table lamp. There are motivational quotes around. Just give that corner to your child, and that will be where your child goes to study. And that is a place where study, academic work happens. That's not a leisure place. That's even if your child is reading, that's active reading. Leisure reading, passive reading happens on the bed before going to bed. Right. That is different. It should look like schoolwork. Give them 50 minutes. Fifth grade madhe 50 minutes is all your child needs, including reading and everything else that comes from the teacher. So that is what I would say. What happens in middle school? Because middle school मध्ये अभ्यास considerably वाढतो. As you go 6th, 7th, and 8th is like almost on the brink of So high middle school. school is there is no such demarcation की तुम्ही एवढे minutes Exactly. घरी गेल्यानंतर द्या वगैरे. There is no such thing in middle school, high school. The kid has to gauge की again time management, organization skills, हे सगळे skills are so important in the kids. That एवढ्या वेळामध्ये मला हा एवढा कम्प्लीट करायचा आहे आणि how will I do it, and therefore goal setting comes. That is where the goal setting comes into the play. मला आज रात्री झोपेपर्यंत माझ्या स्टिकी नोटवरती समोर 4 गोष्टी आहेत ज्या मला करायच्या आहेत. मिडल स्कूल आणि हायस्कूलचं सांगते मी, बिकॉज इट बिकम्स सो लाईक रोबॉटिक होऊन जातं त्यांचं संध्याकाळी घरी आल्यानंतर, बिकॉज दे ग्रॅपलिंग विथ टाइम, दे डोंट हॅव टाइम टू कम्प्लीट देअर वर्क अँड दिस. बट just making that time म्हणजे प्रायोरिटीज बनवा तुमचे. दिस इज माय प्रायोरिटी फॉर दिस नाईट. I have to complete this, and how am I going to manage my time? Then I might have to sacrifice a few things there, here and there, which is fine, but these are the things I have to do by 9, 10 o'clock in the night. So goal setting makes a big difference, and the parents can also encourage that things goal setting things in their kids. But And there then is no such time set for middle and high school. and They're working non-stop. Yeah. Yeah. One more thing is, Madhavi, like she said, because there is no goals, like there is no time limit, and the goal setting works so beautifully. The work habit that will help them in middle school to sit in one place and focus Yeah. starts in elementary years. In elementary. Or in elementary school, Yeah. yeah. If your child is able to come home, eat something, and do some time pass, just mind, Yeah. what do you say? Just rest your mind, and then goes to do 50 minutes of work in a solid 50 minutes in one place as school work. That child is going to be more successful in middle school and high school because they will know how to sit in one place and prioritize a task by their goal setting goals and then take care of that one goal. Plus, they will be better at using their advisory time at school that they get the free period, the Yeah, advisory. they get the study hall time. Yeah, they can use that time, but they can't work through that time if they don't know how to sit in one place and prioritize a task. So that's what. So that's a skill. Prioritizing is a skill, and that comes with decision making, and everything is so connected, right? Everything is so connected, and these skills need to be taught. It's like a training your brain to do it in a certain way. Teachers, we have only 15 more minutes, and I do want to respect everybody's time. Luckily, one of the questions is what you answered already about culture. There was a huge, sizable number of people that felt that what are ways to introduce or maintain our cultural traditions to help my child feel connected to their heritage. आपण हा ऑलरेडी प्रश्न सोडवलेला आहे.
त्यामुळे आता मी 2 प्रश्न घेणार आहे, त्यात नक्की 10 मिनिटं जातील आणि शेवटची 2 मिनिटं आपण सगळ्यांना अच्छा टाटा करूया. पण हा क्वेश्चन, हे दोन्ही प्रश्न मला अतिशय जीवाभावाचे आहेत, की खूप हुशार मुलं बघते, लहानपणापासून बघत होते. आणि बऱ्याच वेळा असं असतं की बरीचशी मुलं स्वावलंबी नसतात. ते प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी आई वडिलांवर अवलंबून आहेत किंवा इतके डिपेंडंट आहेत की ते विसरून गेलेत की आपण हे करू शकतो. आणि खूप त्रास होतो हे बघताना. आणि पुढे जाऊन सुद्धा मी मुलगी आहे म्हणून मी सांगते की मी डॉम मधली आहे. तर डॉम लाईफ बरंच काही शिकवतं. पण काही मुली पहिल्या वर्षी, पहिल्या 6 महिन्यात, सेमेस्टरमध्ये म्हणतात, ए नाही, मी ना अभ्यासच करत बसले, त्यामुळे मला माहित नाही कसं करायचं. किंवा बऱ्याच वेळा आई वडील लोक पुश करतात की नाही, अरे ती ना खूप अभ्यास करत होती म्हणून तिला हे येत नाहीये, किंवा त्याला हे येत नाही कारण आम्ही कधी लावलं नाही ना कामं करायला. आणि अभ्यास, कामं म्हणजे स्वतःचे ऑर्गनायझेशनल स्किल्स, हे मी कामं समजत नाही. आणि याबद्दल हा प्रश्न मला खूप बरं वाटलं की खूप जणांचा हा प्रश्न आहे. व्हॉट आर सम स्ट्रॅटेजीज टू एनकरेज माय चाइल्ड्स independence in daily activities? What social emotional skills should I focus on at home, and how can I support their development? एक तर हे आहे की आय एम सीइंग अ व्हेरी बिग डिक्लाइन इन प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटीज इन द किड्स. आणि दॅट इज बिकॉज देर इज अ वेव ऑफ थिंकिंग, आय थिंक, that children will not be able to do this, or let me do this, मी करून टाकते कशाला, Exactly. why should I let my child do it? Or they are in so many classes that you're shuffling from one place to another and there's no time to teach them these skills. But these social skills are so important. Very simple way of teaching independence is स्वतःचा room, bed बनवणं. After you get up, make sure that is a consistent rule for a boy and a girl. No matter, सगळ्या मुलांना, both boy, girl, जेवढे तुमचे मुलं आहेत, everybody, even adults, should make their own bed. ठीक है. दूसरा आहे की give them chores. Give them some responsibility in the house. आणि काय काय parents can pay. Some people give allowances. Allowance करायचं असेल तर allowance करा. I personally am against allowances. I made my child work for free because that it is their house. And सगळ्यांचं घर आहे. yeah, exactly. मी म्हटलं की जर if I have to pay you for cleaning your own bathroom, then you need to pay me for cooking your food. So if you can't pay me, I can't pay you either. That's the rule. So if you live in a place, you have to contribute. That's just how it is. So, but if you give them a chore and they take care of it, you make big deal about it. You need to tell people who visit your house in front of them ki माझा मुलगा तर he takes out trash every time. I know, never have to remind him. I'm so thankful to him. We usually talk about the bad things publicly. We don't talk about the good things. So if your child is doing it once also, make it a big deal in public. Okay, and praise your child out of the odd, like make that person a god for that moment, and you'll see a big shift in mentality. आणि मग जे स्टडी टेबल आहे त्याला ऑर्गनाइज ठेवणं, आपले असाइनमेंट्सला ऑर्गनाइज ठेवणं. you have to give them some tasks, giving them 1-step direction and seeing how they follow, 2-step direction how they follow. Those are some of the things that you can start off with, and slowly you will see they become more responsible. Perfect. You can add more. Yeah, and there is no age limit for working at home. I mean, doing chores at home. Even a preschooler and a elementary kid, like kindergartner, can also help you. काहीतरी ड्रॉवर मधनं मला डिश Absolutely. काढून दे, मला कप काढून दे, मला स्पून्स हो. काढून दे, किंवा एखादी बॅग आणून दे, किंवा तुझे कपडे फोल्ड करणं इज इट्स अ आर्टिस्टिक स्किल. I mean, some kids do it really well. You need to be very creative sometimes. Yes. Yes, I agree with Rekha. There has to be a chore chart on your wall, and not only the kids, the entire family has a list of work Exactly. things. Your husband, your first kid, your second kid, and yourself, of course, you're always working. But there has to be a chore chart on the wall, which they can see. It should be visible, and they have it in front of you.
आणि दिस हेल्प्स, आय वुड लाईक टू ऍड हिअर दॅट दिस हेल्प्स देम मेक द राईट चॉईसेस. आपण नेहमी नेहमी म्हणतो की अरे मिडल स्कूल हायस्कूलर्स डोंट मेक गुड चॉईसेस इन देअर लाईफ. असे कसे चॉईसेस कर, because we have never allowed them, we have never given them a chance to make a choice, we have done things for them, right? So give them a chance. Never help a child with a task at which they can succeed themselves. So if you know they can succeed, don't go bother and mingle in their work. Yeah, So and children who do chores are given more responsibility and can make decisions very early on. They Absolutely. experience less anxiety when they grow up, and they have better, healthy mental state when they grow up. तुम्ही म्हणालात तसं लहानपणापासून आम्ही आमच्या मुलांना इंट्रोड्यूस केलं चोर्सला, आणि हे तुझं काम आहे. भले रोज तू दिवा लावणार देवाला किंवा काही, पण बऱ्याच वेळा काय होतं की जेव्हा तिसरी चौथीत असतात आणि मुलं करतात, तेव्हा पार्ट्यांमध्ये किंवा देसी गॅदरिंग्स मध्ये गेल्यावर इतर लोक म्हणतात, अरे बापरे, म्हणजे तुझ्याकडे बाल कामगार आहेत. तेव्हा मग मी मुलं ऐकतात ते. तेव्हा मला बऱ्याच वेळा म्हणजे मी मुलांना सांगितलं की नाही, हे बाल कामगार नाहीत, हे माझे मोस्ट ट्रस्टेड कामगार आहेत. आम्ही सगळेच आमच्या घरात कामगार आहोत आणि हे घर आमच्या सगळ्यांचं आहे, म्हणून ते छान दिसतं. but पण these kids are खूप going to be अवघड आहे. self-sufficient. हे सांगायचं, हे बालकामगार are going to be the most self-sufficient kids हा, पण when they मी grow आज up. विचारच केला नव्हता की असं होऊ शकतं. पण तुम्ही म्हणता तसं की मोठमोठा गवगवा करा त्याचा, खरंच त्याचा फायदा होईल, कारण मुलांना पण वाटेल ते काहीतरी करतायत. आणि एक प्रश्न अजून आला होता मिस्टर नारायण राऊत कडनं, आणि तोच माझा शेवटचा प्रश्न आहे. तो माझा अतिशय आवडता प्रश्न आहे. मला असं वाटतं की आपण जे वाचतो, जे बघतो, त्याचा आपल्यावर परिणाम होतो, गुड ऑर बॅड, आणि इट शेप्स अस फॉर बिईंग द इंडिव्हिज्युअल दॅट वी आर. And as a progressive individual, one has to constantly learn. So it can be a documentary, it can be reading a book or things like that. तर this is my most favorite thing to ask you. आणि आपण गेल्या वेळी ते पूर्ण नाही करू शकलो. What are some recommended authors and books, specifically authors from cross-cultural books, that we can recommend to our kids? नारायण, तुमचाच प्रश्न मला पण सेम पडला होता आणि हा माझा आवडता प्रश्न आहे. पण मिस्टर राऊत त्यांनी लिहिलंय की कॅन यू रेकमेंड बुक्स फॉर व्हेरियस एज ग्रुप्स विच कॅन हेल्प बिल्ड देअर कॅरेक्टर अँड टीच देम लाईफ लेसन्स? Yes, and maybe I have shared that document with you with all the list of books on it. आणि आणि ते आम्ही बालक पालक वर yes, टाकणार आहोत yes, yes. उद्यापासून सकाळपर्यंत. आणि त्या स्लाइड डेक मध्ये पण आहे लास्ट दोन. फ्लाईट डेक मध्ये पण आहे ते. हा, आणि आम्ही स्लाइड डेक पण शेअर करू, पण आम्ही ती लिस्ट पण टाकू. पण मला एक टीचर्स कडनं हवं होतं, एक शेवटचे 2 मिनिटं, की बुक्स, what role do books or good documentaries or good movies play in our lives as So a human being? being a reading and writing teacher and educator, I feel like शाळेमध्ये एलिमेंटरी पर्यंत देर आर रेकमेंडेड टेक्स्ट बुक्स, मिडल स्कूलमध्ये रेकमेंडेड टेक्स्ट बुक्स असतात. मोस्टली दे आर दे रिव्हॉल्व अराउंड फॅन्टसी, फिक्शन असे असतात जॉनरा. मोस्टली, नॉट ऑलवेज, नॉट ऑल स्टेट्स डू दॅट. बट वेन दीज चिल्ड्रन गो इन टू हाय स्कूल आणि कॉलेज, they have to deal with the informative text, त्याला म्हणतात, which is non-fictional text असतं, which we call which can be like realistic fiction. How are they trying to connect their lives with the character they are reading about? So I would recommend, um, let your kids read realistic fiction. Realistic fiction are books which is still fiction, but there are characters which are real life characters. This can happen in your life. There are certain situations which is happening in the novel. It can absolutely happen in my life too. So if then we ask them questions, there is this metacognition, we call it. Like, how can you relate with this character? If you were in that situation, how would you have behaved? How would you have reacted? What would you have done? So this is the connection with the character, connection with the books. अशी पुस्तकं वाचणं जास्त गरजेचं आहे, where your child is becoming again a strategic thinker. I always call them strategic thinker. When you're reading a book, your brain should be thinking about, how is it, how are things happening and how can I relate with it? So तशी पुस्तकं निवड करणं is very important. And of course, ACT, SAT वरती सायन्स रिलेटेड, सोशल स्टडीज रिलेटेड
वर्ल्ड वॉर 1 सिव्हिल राईट्स मुवमेंटवरती पण आर्टिकल्स असतात, ते पण गरजेचे आहेत. बट somehow some schools focus on fictional fantasy, which is fine to read, like graphic novels, hey, they, fine. But to a certain point, make sure that your kid is also reading poems, is also reading realistic fiction, is also reading non-fiction, informative text म्हणतात त्याला. Yeah. हे रिअलिस्टिक फिक्शन मला वाटतं मिस शुभांगी देशपांडेंनी विचारलं की एक एक्झाम्पल कुठलं आहे. मला वाटतं की मला शुभांगीताई, Yes. मला स्वतःला पर्सनली अतिशय आवडलेलं पुस्तक की जे माझ्या मुलांच्या डोक्यावर त्यातनं खूप चांगला परिणाम झाला आणि उपयोग झाला इज अनब्रोकन. इट इज अ व्हेरी इन्स्पायरिंग स्टोरी. It's एक्स्ट्रीम. also one of the recommended books in some It's schools. also one of the recommended, but at the same time, I love children reading Matilda or Charlie and the Chocolate Factory. Kima, The House on Mango Street is a Mexican girl's story, cross-cultural literature. Let them read Exactly. that. Let them Even know how things happen in Africa, yeah, in Mexico, in even Miss Vietnam. सुधा मूर्ती त्यांनी पुस्तक लिहिलंय. Yes. त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत, तर ती पण खूप छान आहेत. Yes. पण books like Unbroken, or would you name some which are real fiction? There is this book called Night by Elie Wiesel, which talks about Holocaust and a Holocaust survivor. Tasas Diary of Annie Frank पण तसंच आहे. Yes, Diary of Anne Holocaust. Frank is Yeah. These are amazing. very realistic, and these are memoirs. They are called memoirs, but they are very realistic. I mean, what would you have done if you were in their shoes? No, it makes you think. Like if I was born in that era. So read such books which will make you really, really think that, and that is required. And most of the ACT, SAT college level questions are based on those connection questions. Let me tell you that. Right. It is not like फॅक्ट काढायचंय आणि इथे आन्सर मध्ये टाकायचंय, तुमच्या आन्सर रिस्पॉन्स बनवायचंय. नो, दे आर मोस्टली द कनेक्शन क्वेश्चन्स दॅट आर आस्क्ड ऑन युअर टेस्ट. आणि राहुल देशमुख त्यांनी पण एक लिहिलंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाईफवरची पुस्तकं वाचा. ते चाणक्य, त्या नीती ते पण वाचा, कारण ते आणि आपल्या वेळेला लाईफसाठी. पंचतंत्र होतं, पंचतंत्र. बिरबल होतं, किंवा अजून काही आणखी तेनालीरामन होतं. दे वर सो अगदी अगदी. मॉडेल्स. पण खूप आणि झाशीची राणी, म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की तुम्ही तुमच्या कल्चरशी कनेक्ट करू शकता, ऍट द सेम टाइम इतरांच्या कल्चरशी कनेक्ट करू शकता. आणि मला वाटतं पुस्तकं हे आयुष्यभराचे साथी आहेत. आणि That's why libraries are खूप important. Taking your child to library and exposing them to different genres. Definitely. आणि realistic fiction, I cannot tell you how important that genre is. So important. बट लेडीज, थँक्यू सो मच फॉर अ वंडरफुल नाईट. तुम्ही दोघी इथे वीकडेला आलात आणि इतकी जण वीकडेला शेवटपर्यंत थांबली. सगळ्या पेरेंट्सचे, मुलांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. आणि तुम्हा दोघींचे मुख्यतः आभार. आणि हॅपी थँक्सगिव्हिंग, हॅपी क्रिसमस कमिंग अप. आणि तुम्हाला खूप यश मिळो की तुम्ही परत परत या आमच्या शोवर. आता हा शोच म्हणायचा, कारण बऱ्याच लहान मुलांनी मला म्हटलं की मावशी तुझा शो मी बघितला. सो मला खूप छान वाटलं की मावशीचा शो बघितला वगैरे. सो मंडळी, पुन्हा एकदा या, आम्हाला खूप आवडेल. आम्ही परत तुम्हाला बोलवूच. आणि ह्या बरोबरच आम्ही एलिमेंटरी आणि मिडल स्कूल रॅप करत आहोत. पुढचं आमचं जे सेशन असेल ते मिस रेवती बालकृष्णन बरोबर आहे. आणि त्या ओबामा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये टीचर ऑफ द इयर होत्या. तर त्यांच्या दृष्टीने कसं एखादं मूल कसं वाढवावं, की आई वडिलांनी कसं, आदर्श नसला तरी स्वतःच्या परीने काय काय स्टेप्स घ्यावेत. कारण देर इज मेंटल हेल्थ, देर इज बुलिंग, there is academical pressure, there is peer pressure, there are so many pressures for elementary on the brink of high school. तर ते सगळं कम्प्लीट रॅपअप करण्यासाठी आणि ह्या दोघांमधला जो सेगवे आहे की एलिमेंटरी, मिडल आणि हायस्कूल, तर त्या रेवती बालकृष्णन येणार आहेत नेक्स्ट टाइम आपल्याकडे डिसेंबर 2nd वीकमध्ये. अँड आय थँक ऑल ऑफ यू अँड आय डीपली अप्रिशिएट. आणि पेरेंट्स, जर तुम्हाला खरंच हे आवडलं असेल तर आम्हाला पालकवर सांगा की आम्ही बरोबर आहोत, नाही आहोत, आम्ही काय चांगलं केलं पाहिजे अजून. Because there is always a time to course correct. There is always a time to pivot back to the basics and go to the whiteboard. आम्ही हे फक्त आमच्या दृष्टीने का केलं की तुम्हाला मदत मिळावी. जो त्रास आम्हाला झाला, तिघी नाही आणि राहुल सरांना स्वतः पण, तो तुम्हाला होऊ नये म्हणून आम्ही हे सेशन्स आणले. आणि मला हे वर्ष करायचं होतं. पण आम्ही बरोबर आहोत की नाही हे कळणं पण तितकंच गरजेचं आहे. तर तुम्हाला जर काही इतर विषय आठवले तर आम्हाला नक्की सांगा. आम्ही पुढच्या याच्यात सर्वांगीण विकास हा टॉपिक घेणार आहे. अवश्य सगळ्यांनी या आणि आमच्या प्रेझेंटेशनला यायचं हं नेक्स्ट टाइम. आणि माधवीताई, रेखाताई, तुम्ही पण यायचं हं. आम्ही वाट बघतो तुमची. Thank you so much. शुभरात्री. राहुल सर, खूप खूप धन्यवाद अगेन या संधीबद्दल आणि या इनिशिएटिव्ह बद्दल. मला आपल्याकडे अजून 2 मिनिटं आहेत, जर प्रतिक्रिया घ्यायच्या असतील.
हो. मला जर कोणाला प्रतिक्रिया द्यायची असेल तर प्लीज अवश्य द्या. आपल्या टीचर्स परत पुढच्या वेळी येणार नाहीयेत, त्यांना खूप आवडेल तुमच्या प्रतिक्रिया. 2 मिनिटं आहेत, प्लीज कोणी सांगू शकता का? अँड इफ नॉट एनिथिंग, मिस्टर प्रसाद पानवळकर, तुम्हाला कसा वाटला तुमच्या लेन्स मधनं ऍज अ टीचर? आय नो यू हॅव बीन अ टीचर फॉर अ लॉंग टाइम आणि यू स्टार्टेड द स्कूल टू. तर तुम्हाला काय वाटलं? किंवा इतर ऑस्टिन मधली मंडळी जे आपल्या टीचर्सना बघतायत त्यांनी त्यांनी पण सांगावं. आणि नेव्ही आम्ही सगळे आन्सर्स क्वेश्चन्स घेतले ना? डिड वी सगळे आन्सर? एकूण एक आन्सर्स क्वेश्चन्स घेतले आणि आपण सगळे क्लब केले होते. राहुल सर, मला वाटतं शेवटचा शब्द तुमचा असावा. नाही तुम्ही प्लीज गो अहेड. नाही नाही. काय म्हणालात तुम्ही? माझा आवाज येतोय? हा, नाही. आता हा, मी म्हणलं ब्रेक होतो आहे आणखी. अच्छा, खूप छान सेशन. हो, खूप सुरेख सेशन झालं आणि सर्व मुलांना खूप खूप शुभेच्छा, पालकांना पण. आणि मंडळी, पुन्हाच भेटू. कळावे लोभ असावा. शुभरात्री. बाय. बरोबर. Good night. Thank you. Thank you. थँक्यू. थँक्यू. गुड नाईट. Thank you. Good night. Thank you. Thank you so much for wonderful session. Thank you. Thank you so much. Thank you. Thank you so much. Thank you.